की 2 दिवसापूर्वी म्हणजे 3 तारखेला संध्याकाळी देवेंद्रजींनी राजसाहेबांची याच विषयावरती भेट घेतलेली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी अत्यंत वैयक्तिक विनंती केलेली होती राजसाहेबांना की पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक आहे त्यामध्ये निरंजन डावखरे हे उमेदवार आहेत भाजपकडून आणि आमच्याकडून श्री अभिजित पानसे हे निवडणूक लढवणार होते. पण देवेंद्रजींनी स्वतः येऊन जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे की ते आमचे अभिजित पानसे हे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत. फक्त निरंजन डावखरे हेच त्याचे उमेदवार असतील आणि ह्या केवळ त्या दिवशी ते आले होते आणि त्याच्याच नंतर मग त्यांची पुन्हा एक दोनदा चर्चा झाली आणि आज सकाळी निरंजन डावखरे आले होते इथे आणि त्यांनी राजसाहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्या निर्णयावरती आज आता शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि आमचे अभिजित पानसे निवडणूक लढवणार नाहीत आणि निरंजन डावखरे हे भाजपतर्फे उमेदवार असतील. तुम्ही त्यांना समर्थन देणार का? या बाबतीतही बिनशर्त पाठिंबा कायम राहणार आहे? असं आहे की त्याबद्दल राजसाहेब स्वतः बोलतीलच, पण एक गोष्ट लक्षात आहे की अशा पद्धतीची गोष्ट वारंवार मात्र होणार नाही हे त्यांनी तितकंच सांगितलेलं आहे की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने विनंती केली त्याला मान देऊन हे जरी झालं असतं तरी आमचा स्वतंत्र पक्ष आहे आणि विविध निवडणुका येत असतात त्यामुळे या वेळेला जे काही जो दिलेला आहे की आम्ही उमेदवारी लढवत नाही आहोत हे जरी खरं असलं तरी अशा पद्धतीची गोष्ट वारंवार होणार नाही हेही त्यांनी सांगितलेलं आहे. सर, सातत्यानं बघायला गेलं तर बिनशर्त पाठिंबा असेल किंवा आज उमेदवारी मागे घेणं असेल तर सातत्यानं मनसेच्या बाबतीत का होत्या? या निर्णयापर्यंत काय यावं लागतं? असं नाहीये. राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी अशा असतात की त्याच्यातून पक्षासाठी म्हणून होणारा जो फायदा आहे तो कालांतराने दिसत असतो. म्हणजे असं नाही त्या वेळची तिथी घटना म्हणजे काय असा त्याचा अर्थ न लावता कदाचित तो दुरान्वयाने त्यांच्या डोक्यामध्ये जे काही असेल त्यासाठी पक्षासाठी ते स्वतःचा विचार करतच असतात. त्यामुळे तो तुम्हाला होणारा फायदा कदाचित नंतरच्या काळामध्ये कळू शकेल. पदवीधर मतदारसंघाची तयारी मनसेनं जोरदार केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वतः लक्ष घातलं होतं. अभिजित पानसे जे तुमचे उमेदवार आहेत त्यांनी याबाबतीत सातत्यानं कार्यकर्त्यांकडनं नोंदणी करून घेतली होती. कुठेतरी ही तयारी झाली नाही म्हणून या निर्णयापर्यंत पोहोचलाय तुम्ही? नाही, असं अजिबात नाहीये. निवडणुकीची तयारी मग ती अगोदर आत्ता झालेली लोकसभेची असेल किंवा आत्ता झालेली ह्याची तयारी पक्ष म्हणून आम्ही खूप आधीपासून करत होतो आणि ती चांगल्या प्रकारे झालेली होती आणि तो विषय नसतो. ज्या पद्धतीची विनंती त्यांनी केलेली होती त्याला मी तुम्हाला सांगितलं तसं मान दिलेला आहे आणि याचा पक्षासाठी म्हणून जो काय फायदा होणार आहे तुम्हाला नजीकच्या भविष्यकाळामध्ये कळेलच. तुमची तयारी झाली होती मात्र पाठिंबा देण्यात आला. आता देखील कोकण पदवीधरसाठी तुमची तयारी झाली होती, पाठिंबा दिला. विधानसभेसाठी जर ही वेळ आली तर म्हणजे तुमची तयारी झाली होती? असं आहे की जर तर ह्या गोष्टीला अर्थ नसतो. मी तुम्हाला सांगताना अगोदर हेही सांगितलं की यावेळेला जो पाठिंबा त्यांना आता जी उमेदवारी मागे घेतलेली आहे किंवा उमेदवारी अर्ज भरलेला नाहीये अशी गोष्ट वारंवार होणार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. परवा दिवशी देवेंद्रजींनाही सांगितलं असेल आणि आजही निरंजन डावकरांनाही अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की अशी गोष्ट वारंवार होणार नाही. त्यावेळेला त्यांच्या विनंतीला मान देऊन आमचे अभिजित पानसे आज अर्ज भरणार नाही. जरी अर्ज मागे घेतलेला असला सैनिकांपर्यंत हा निरोप कसा पोहोचणार? कारण तयारी मैदानावरती सुरू झाली. तुम्हाला जर लक्षात असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनसैनिक हा राजसाहेबांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करत असतो आणि त्याचा राजसाहेब जे काही निर्णय घेतात त्यावरती पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे अशा पद्धतीची शंका जी तुम्हाला येते ती मनसैनिक येते असं मला वाटत नाही. ज्यावेळेला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यावेळेला अनेक कार्यकर्त्यांमध्ये उघडपणे नाही पण नाराजी होती. आता तुम्ही हा निर्णय घेतला की कार्यकर्त्यांना गृहीत धरलं जाते मनसेकडे? मला असं वाटत नाही. मी तुम्हाला सांगितलं राजसाहेबांच्या निर्णयावरती आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचा पूर्णपणे विश्वास असतो. ते जे काही करत असतात ते पक्षहिताचं असतं. कदाचित त्यावेळेला ते लक्षात येत नसेल पण कालांतराने ते होत असतं आणि पक्षाचा फायदा हाच आणि त्या मनसैनिकांचा फायदा हा त्याच्यामध्ये नक्कीच होत असतो. कदाचित तो कालांतराने कळतो. त्यामुळे असं मला वाटत नाही अजिबात की याच्यामध्ये मनसैनिकांचा कुठे नाराजीचा प्रश्न येतो. आमचा मनसैनिक हा राजसाहेब जे सांगतात त्या आदेशाचं तंतोतंत पालन करत असतो. आजही करतो, कालही करतो आणि उद्याही करत राहील. राज ठाकरे दिल्लीत उपस्थित राहणार नाही याची कल्पना नाही. आता ही जे आपण बोलतोय हे केवळ या आजच्या निवडणुकीच्या संदर्भात बोलतोय.
त्यामुळे असं काही ते नंतरचं काय आहे ती पुढची गोष्ट आहे. जरी या निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेतलेला असला तरी पर्यायी आपण व्यवस्था किंवा पर्यायी आणखीन काही बोलणी झालेली आहेत का की जिथे त्यांचं पुनर्वसन होऊ शकेल किंवा एकूणच मनसेला तिथे पुढे स्थान मिळू शकेल? आता आजचा हा विषय आहे तो खरे अर्ज भरण्यापुरता आणि अभिजित पानसेंनी अर्ज न भरण्यापुरता आहे. त्यामुळे इतर सगळ्या गोष्टी या कालांतराने जसे येतील तसं आपण त्यावर बोलूच.